हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुमचं सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. आज या व्हिडिओमध्ये 36 छातीच्या मापाचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. डीप नेकमध्ये मापं कशी घ्यायची, शोल्डर किती घ्यायची, गळारुंदी कशी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा, मी पेपरला फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगची बाजू माझ्याकडे आहे. मी एकाच वेळेला बॅक आणि फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहे. ओपन पार्ट समोरच्या बाजूने आहे. मी फोल्डिंगच्या बाजूने मापं टाकून घेणार आहे. तर इथे बघा, मला तयार उंची 13.5 इंच हवी आहे. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मी 14.5 इंचावरती माप टाकून घेणार आहे. तुमची जी काही तयार उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊन माप टाकायचं आहे. तर हे पहा, मी 14.5 इंचावरती एक मार्किंग केलं आहे आणि इथे पण मी 14.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मी जोडून घेते. तर ही आपली शोल्डरची लाईन तयार झालेली आहे. तर आता शोल्डरसाठी मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, लक्षपूर्वक ऐका. डीप नेक असल्यामुळे मी 4.25 इंचावरती शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे. मला तयार शोल्डर पट्टी 2.25 इंचाची हवी आहे. तर त्यामध्ये मी 0.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. गळारुंदी मी 1.25 इंचावरती घेतलेली आहे. तुम्ही गळारुंदी 2 इंचावरती पण घेऊ शकता. त्यापेक्षा जर जास्त घेतली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून 1.25 किंवा 2 इंच गळारुंदी ठीक आहे. आणि तुमची जी काही तयार शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये तुम्ही 0.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मार्किंग करू शकता. समजा जर तुम्ही गळारुंदी 2 इंच घेतली आणि तुमची तयार शोल्डर पट्टी 2.5 इंचाची असेल, तर त्यामध्ये 0.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं तर तुमची टोटल शोल्डरची मार्किंग 5.25 इंचावरती येणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात? मी माझ्या अकॉर्डिंग 4.25 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी मुंडाखोली घेणार आहे. तर 36 मापासाठी 5.25 इंचावरती मी मुंडाखोली टाकलेली आहे. तर इथे 4.25 इंच आहे. त्यामुळे मी इथे 4.25 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे की जेणेकरून आपली लाईन तिरकी जाणार नाही. तर आता मी अशी लाईन मारून घेणार आहे. त्यानंतर छातीचं मार्किंग. तर छातीचा चौथा भाग 9 इंच येतो. 36 छातीसाठी मी 9 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मार्किंग करून घेतलं आहे. आता हे मी जोडून घेते. आता कमरेचं मार्किंग. तर इथे कंबर आहे 29 इंच. त्याचा चौथा भाग 6.25 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. तर इथे बघा, 6.25 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर 1 इंच पाठीमागचा टक्स. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा, हा 1 इंचाचा टक्स कंपल्सरी आहे. पण कंबरेचं मार्किंग इथे तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग घेऊन तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता. मी 2 इंच घेतलेलं आहे. आता मी हे जोडून घेते. फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन.
त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मुंड्याचा आकार देण्यासाठी मी या लाईनचा मध्य काढून घेतलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे टेप ठेवून अशा प्रकारे टेपला फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे. आता या मिळालेल्या मध्यापासून आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मी मुंड्याच्या या लाईनपासून फक्त एक रेष आत येऊन मार्किंग करून घेणार आहे. फक्त एकच रेष आतमध्ये येऊन मार्किंग करायचं आहे. त्यामुळे काय होतं की मुंड्याला घोळ येत नाही, फिटिंग व्यवस्थित येते. तर अशा प्रकारे बघा, मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जर जास्त आतमध्ये तुम्ही गेलात तर मुंडा खेचला जाईल. त्यामुळे फक्त एकच रेष आतमध्ये येऊन आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं मार्किंग झालेलं आहे मुंड्याचं. आता गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर डीप नेकमुळे मी गळा रुंदी 1.25 इंच घेतलेली आहे. मला तयार गळा उंची हवी आहे 5.5 इंच. तर मी त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. तर आता मी इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. वरच्या बाजूने मी 1.25 इंच गळा रुंदी घेतल्यामुळे खालच्या बाजूने मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. तर आता हे मी जोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आता मी पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. तर हा आपला पुढचा गळा तयार झालेला आहे. आता योकपट्टीचं मार्किंग. तर इथे बघा, मला तयार योकपट्टी हवी आहे 2 इंचाची. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी इथे 2 इंचावरती मार्क केला आहे. इथे पण मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मी हे डॉटेड लाईनने जोडून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी डॉटेड लाईनने जोडून घेतलेले आहे. तर आता याला योकपट्टीचा आकार देण्यासाठी मी 1.25 इंच वरती येऊन एक मार्किंग करून घेतलं आहे आणि इथे 2.25 इंच आत येऊन एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी योकपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आता मी योकपट्टी जोडून घेणार आहे. तर ही आपली योकपट्टी तयार झालेली आहे. आता कटोरीचं मार्किंग करून घेऊ. तर मला तयार कटोरी 5.5 इंचाची हवी आहे. तुम्हाला जेवढी घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त तुम्ही 36 साईजसाठी 5.25 पर्यंत घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं. 5, 5.5 किंवा 5.25 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मी 5.5 इंचावरती घेतलेलं आहे. इथे त्यानंतर पुढच्या मुंड्यापासून अशा प्रकारे 2.5 इंचावरती एक क्रॉस मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर गळ्याच्या बाजूने अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. हे मार्किंग केलेले पॉईंट्स मी जोडून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी कटोरीचा आकार देऊन घेणार आहे. नवीन शिकणाऱ्यांना पटकन आकार जमत नाही, त्यामुळे हळूहळू आरामात आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता मी हे कट करून घेणार आहे. सर्वात आधी पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहे.
आता हे कट करून झालेलं आहे. मी हे ओपन करून घेते. तर इथे बघा एकाच वेळेला मी बॅक आणि फ्रंट दोन्ही तयार करून घेतलेले आहेत. हा बॅक पार्ट आहे, मी मधून कट करून घेते. हा आपला 36 मापाचा बॅक पार्ट तयार झालेला आहे. हा तुम्ही कापडावरती ठेवून आहे तसा ड्रॉ करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाहीत. आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहे. त्यानंतर योकपट्टी, त्यानंतर पुढचा गळा, त्यानंतर कटोरी, तर अशा प्रकारे हे आपलं कटिंग झालेलं आहे. मी हे साईडला ठेवून घेते. तर आता तुम्हाला मी कटोरी कशी वाढवायची हे सांगणार आहे. तर इथे बघा, मी अशा प्रकारे एक पेपर घेतलेला आहे. त्यावर मी ही कटोरी ठेवून आहे तशी ड्रॉ करून घेणार आहे. तर आता ही आपली कटोरी ड्रॉ करून झालेली आहे. तर आता ही वाढवायची आहे. तर इथे बघा, मी इथे या बाजूने 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे पण मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कटोरीचा मध्य घेऊन मी एक मार्किंग करून घेणार आहे. आणि या मार्किंगपासून 1.5 इंच खाली मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मिळालेले पॉईंट्स मी जोडून घेणार आहे. त्यानंतर हुकलूक पट्टीच्या बाजूने मी एक अशा प्रकारे लाईन मारून घेणार आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे एक मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून एक आकार देऊन घेणार आहे. आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत मी कटोरीचा आकार देऊन घेणार आहे. मी आधी डॉटेड लाईन मारून घेणार आहे, म्हणजे परफेक्ट आकार ड्रॉ होतो. तर हे बघा अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर ही आपली 36 मापाची कटोरी वाढवून झालेली आहे. आता हे मी कट करून घेणार आहे. तर हे आपलं कट करून झालेलं आहे. आता मी या कटोरीचा मध्य काढून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे या टोकापासून या टोकापर्यंत आपल्याला कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे. तर इथे बघा थोडासा पार्ट हा कमी जास्त होतोच, तर तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला मध्य मिळालेला आहे, तर मी इथे एक मार्किंग करून घेते. तर आता मी ही कटोरी साईड पार्टला जोडून बघणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे
ठेवून आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, आपल्याला कटोरी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा हवी आहे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा इंच मार्जिन सोडून राहिलेला एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेणार आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला कटोरी जोडताना कटोरी कमी पडत असेल तर तुम्ही आहे तशी कटोरी ठेवून नंतर स्टिचिंग झाल्यानंतरही तुम्ही एक्स्ट्राचा पार्ट कट करू शकता. मी इथे बघा अर्धा इंच ठेवून एक्स्ट्राचा पार्ट असं मार्किंग करून घेणार आहे आणि तो पार्ट मी कट करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी इथे एक अशी लाईन मारून घेतली आणि हा मी पार्ट कट करून घेणार आहे. तर हा एक्स्ट्रा असलेला पार्ट स्टिचिंगमध्ये कवर होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे इथे हा जो अर्धा इंचाचा एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे तो स्टिचिंगमध्ये मी कवर करून टाकणार आहे. तर कटोरी जोडताना नेहमी गळ्याच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आणि जोडल्यानंतर जर इथे एक्स्ट्रा राहिलं तर कट करून टाकायचं. मी आधीच कट केल्यामुळे हा अर्धा इंच स्टिचिंगमध्ये कवर होऊन जाणार आहे. आता त्यानंतर इथे बघा या बाजूने मी फक्त पाव इंच वरती येऊन एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि योकपट्टीच्या आकारानुसार आकार देऊन मी ते कट करून घेणार आहे. तर हे बघा मी कट करून घेतलेला आहे. आता टक्स कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. तर इथे अशा प्रकारे कटोरी फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर खालच्या बाजूने 2 किंवा अडीच इंच वरती येऊन एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मी 2.5 इंचावरती केलं. त्यानंतर 1.5 इंचावरती अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एक तिरपी लाईन मारून मी जोडून घेतलेला आहे. तर हे बघा मी तुम्हाला असा टक्स फोल्ड करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा अशा प्रकारे आपली कटोरी तयार होणार आहे. तर हे बघा टक्स किती व्यवस्थित आलेला आहे आणि पपही किती सुंदर झालेला आहे. तर ही आपली कटोरी तयार झालेली आहे. ही तुम्ही कापडावर ठेवून आहे तशी ड्रॉ करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, ही जी योकपट्टी आहे ती तुम्हाला कापडावर ठेवल्यानंतर वरच्या बाजूने स्टिचिंगसाठी अर्धा किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन बाकी साईडने आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर साईड पार्टमध्ये सुद्धा कटोरी जोडताना अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे. ते घेऊन बाकी साईडने आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता बाहीचं कटिंग दाखवते मी तुम्हाला. तर मी या पेपरला फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्डिंगची बाजू माझ्याकडे आहे. मी फोल्डिंगच्या बाजूने माप टाकणार आहे. तर मला 5.25 इंचाची तयार बाही हवी आहे. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 5.6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे 5.6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा मी समोर 5.6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मी जोडून घेते. त्यानंतर 36 साईज असल्यामुळे मी बाही रुंदी 9 इंचावरती घेतलेली आहे. इथे पण मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता मी हे जोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर इथून मी आता एक लक्षात घ्या, 5.25 इंचाची बाही असल्यामुळे मुंडा खोली मी 1.5 इंचावरती घेतलेली आहे आणि इथून मी 2 इंच आत येऊन एक मार्किंग करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, मी स्टिचिंगसाठी एक्स्ट्रा मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथे 2 इंच आतमध्ये मार्किंग केलेलं आहे. जर तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही 1.5 इंच आतमध्ये येऊन मार्किंग करून घ्यायचं आहे.
आता मी हे जोडून घेते. त्यानंतर अशा प्रकारे क्रॉस लाईन मारलेली आहे. आता या क्रॉस लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर या मध्याच्या वरच्या बाजूने 3 रेषा आणि खालच्या बाजूने 3 रेषा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार देणं सोपं होतं. आता मी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे आल्यानंतर एक रेष आपल्याला खाली यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते. तर आपले हे मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. त्यानंतर दंडगेराचं मार्किंग. दंडगेराच्या निम्मे मी 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे. आता हे मी जोडून घेते. फिटिंगची लाईन, एक्स्ट्रा मार्जिनची लाईन. आता मी हे कट करून घेणार आहे. तर सर्वात आधी मी पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहे. आता हे मी ओपन करून घेते. आता मी पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहे. तर हे आता आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. ही आहे तशी कापडावर ठेवून तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं आहे. बाकी काही चेंजेस करायचे नाही आहेत. तर अशा प्रकारे 36 छातीच्या मापाचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.